नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत डोनट, ते पण सर्वात सोप्या पद्धतीने ब्रेड वापरून. तर त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. आपण सर्वात आधी ह्या ब्रेडचे तुकडे करून टाकायचे एखाद्या भांड्यामध्ये. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे. आणि आपण ह्याला पीठ जसं मळतो तसं थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता मळून झालेलं आहे. आता ह्याचं असं डोनटचा शेप द्यायचा आहे. आता हे मळून झालेलं आहे. आता ह्याला डोनटचा असा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व डोनट रेडी करायचं आहे. हे बघा, हे आता रेडी झालेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि हे डोनट दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता हे डोनट सर्व तळून झालेले आहेत, तर हे आता कढईतून काढून घ्यायचं आहे. आता इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे मेल्ट करून. तुमच्याकडे कॅडबरी वगैरे असेल तर ती कॅडबरी मेल्ट करून घेतले तरी चालेल. तर सर्वात आधी असं डोनटचं मध्ये मी कट करून घेणार आहे. आता मी हे याचं आतलं जे आहे आवरण ते थोडंसं काढत आहे. हे बघा, आतलं आवरण काढून झालेलं आहे. आता ह्या आवरणामध्ये मी चॉकलेट भरत आहे. माझ्याकडे मोरडेचं चॉकलेट होतं, ते मी मेल्ट करून ह्याच्यामध्ये भरत आहे. तुमच्याकडे मोरडेचं अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल कॅडबरी मेल्ट करून ह्याच्यामध्ये भरू शकता. अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. आणि आता हे एकमेकांवरती ठेवायचं आहे. आता मी ह्याला असं डीप करत आहे. आता मी हे चॉकलेटमध्ये दोन्ही साईडने डीप करून घेते. हे बघा, हे बनवून रेडी झालेलं आहे. ते डोनट ऑलमोस्ट 5 ते 10 मिनिटात बनतात. हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे नाही. फ्रीजमध्ये स्टोअर केलं का ते कडक होतात, कारण ते आपण इन्स्टंट डोनटसाठी ब्रेड वापरलेलं आहे. आणि इथे मी आता व्हाईट चॉकलेटने गार्निश करत आहे. तुमच्याकडे गार्निशसाठी दुसरं एखादं चॉकलेट असेल तर तुम्ही त्याने पण गार्निश करू शकता. तुम्ही बघू शकता, खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने मी हे डोनट बनवलेले आहेत. तर तुम्हाला ही माझी डोनटची रेसिपी आवडली असेल तर घरात नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.